मी ॲडव्होकेट शिलांग कांटेला मला एक पालघर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना एक ताकीद द्यायची आहे. ही ताकीद अशी आहे, ताकीद द्यायचं म्हणजे तशी वेळ आली नसती, पण आज बोलावं लागत आहे. मी समाजामध्ये पोलीस स्टेशन लेवल, तहसीलदार लेवल, तलाठी लेवल ह्या लेवलवर आमच्या लोकांना कसे त्रास होत आहे तुमच्या लोकांकडून, तुमच्या स्टाफकडून हे जवळून अनुभवलेलं आहे. म्हणून हे मला बोलावं लागत आहे. येत्या 24 आणि 25 तारखेला आमचे आदिवासी लोक ख्रिश्चन पद्धतीने नाताळ साजरा करत आहेत. त्या संबंधात त्यांच्या विरोधात जी लोक आहेत त्यांनी काही प्लॅन बनवले असतील. संबंधित पोलीस स्टेशनशी तसा त्यांचा संभाषण झाले असेल की आम्ही इथे प्रॉब्लेम केल्यानंतर आम्हाला सांभाळून घ्यायचं, आमच्यावर केसेस करायच्या नाहीत. तर या संबंधात मला जिल्हाधिकारी पोलीस यांना एक सूचना द्यायची आहे, एक ताकीद द्यायची आहे की जामशेदमध्ये जे प्रकरण घडलं त्या संबंधात पोलीस स्टेशन डहाणू, DYSP डहाणू आणि पोलीस स्टेशन हॉलवड यांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत, ह्यांनी जे वर्तन केलेलं आहे, यावरून मला समजून आलेलं आहे की ह्या लोकांची किती लेवलचे ज्ञान ह्या अधिकाऱ्यांकडे आहे. तर मला एकच गोष्ट सांगायचं आहे की सध्या 24 आणि 25 डिसेंबरला आदिवासी लोक ख्रिश्चन पद्धतीने नाताळ साजरा करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांच्या परवानगीच त्यांना मिळाव्यात, त्यांना सहकार्य व्हावं, त्यांना पोलीस स्टेशनकडून पूर्णपणे सहकार्य व्हावं. अन्यथा कुठे काही कुठेही त्यांना प्रॉब्लेम आला, कोणी लोकांनी प्रॉब्लेम केला जाणून बुजून आणि पोलीस स्टेशनला सहकार्य केलं तर माझी परिस्थिती असं झालेली आहे की उतावळा नवरा गुडघ्याला वासेन. पोलीस स्टेशन विरुद्ध, कलेक्टर विरुद्ध मी हायकोर्टमध्ये जाईन. कारण आजपर्यंत मी तुमचे नखरे, तुमचे अज्ञान किंवा तुम्ही जे वर्दीचा चुकीचा फायदा घेतलेला आहे ते मी जवळून अनुभवलेलं आहे. आमच्या समाजाला तुम्ही आजपर्यंत अज्ञानी समजत आहात.